तर नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक माहितीच्या आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। तर आज बघा आपण सर्व माता भगिनींसाठी आणि भावांसाठी बहिणींसाठी असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत जी आहे का नाही ती व्यवस्थित पोहोच झाली पाहिजेत आणि पोहोचल्याच्या नंतर त्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला काय झाला पाहिजेत, फायदा भेटला पाहिजेत। तर असाच आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो कशाविषयी आहे बघा। तर बघा, हे आपल्या घरी असे तांदूळ सर्वांच्याच घरी असतात, सगळ्यांच्या घरी असे तांदूळ असतात। आणि ह्या तांदळापासून बघा आज आपण काय करणार आहोत की जो चेहऱ्याला लावण्याचा कोरियन फेस पॅक जो असतो, कोरियन ऐकलाय तुम्ही, कोरियन फेस पॅक। तर हा जो कोरियन फेस पॅक आहे तो आज आपण तयार करणार आहोत। आणि तो कोरियन फेस पॅक जो लावल्याच्या नंतर बघा तुमची जी त्वचा आहे, जो चेहरा आहे तो इतका उजळणार आहे आणि तुमचा चेहरा उजळल्याच्या नंतर इतकाही गोरा दिसणार आहे बघा, इतका गोरा दिसणार आहे की तुम्हाला सुद्धा बघून आश्चर्य वाटेल की हा माझा चेहरा आहे का, मी इतके कशी काय गोरे झालोय किंवा झाली। असा हा आज आपण कोरियन फेस पॅक जो आहे तो तांदळापासून तयार करणार आहे बघा। तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात आणि हा जो कोरियन फेस पॅक आहे तो करूया तयार। आणि हा कोरियन फेस पॅक जो आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे आणि तो तयार केल्याच्या नंतर बघा आपल्याला कधी लावायचा आहे, कधी वापरायचा आहे, कशा पद्धतीने वापरायचा आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे आपण ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपला व्हिडिओ जो आहे तो सर्वांना शेअर करायचा आहे बघा, जेणेकरून आपल्याला फायदा जो झालेला आहे तो सर्वांनाच फायदा झाला पाहिजे। असाच आपण आज कोरियन फेस पॅक जो आहे तो तयार करणार आहोत बघा। तर त्याच्यासाठी आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे तांदूळ आपण किती घेतलेले आहेत बघा। तर ह्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आणि ते किती घेतलं हे सुद्धा आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, काळजीपूर्वक पाहायचा आहे। तर बघा इथं जे आपण तांदूळ घेतलेले आहेत तर असे हे 2 टेबल स्पून म्हणजेच आपले 2 चमचे आपण इथं तांदूळ घेतलेत बघा। आणि 2 चमचे तांदूळ घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर ह्याच्यामध्ये साधारणतः आपलं अर्धा ग्लास असं ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। आणि हे जे तांदूळ आहे ते सर्वप्रथम तर आपल्याला काय करायचं आहे की हे धुवून घ्यायचेत बघा तांदूळ। आता तुम्ही माणसाने हे धुवून कशासाठी घ्यायचेत, तर बघा ह्याच्यामध्ये जे काळपटपणा किंवा घाण असते किंवा तांदूळ धुतल्याच्या नंतर जे पाणी निघतं बघा ते एकदम काळपट पाणी असतं बघा, आणि त्याच्यामध्ये घाणपणा असते तांदळामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला सर्वप्रथम तर व्यवस्थित नीट करून घ्यायचेत, कारण का तर त्याच्यामध्ये खडं असू शकतात किंवा त्याला पॉलिश असते किंवा इतर काही कीटाणू किंवा त्याला कधी तांदळाला आपल्या जे मसुकिडे आहेत ते सुद्धा लागलेले असतात बघा। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर हे तांदूळ जे आहे ते सर्वप्रथम आपल्याला असं धुवून घ्यायचे आणि ते धुवून घेतल्याच्या नंतर बघा ह्याचं जे पाणी आहे ते आपल्याला सर्वप्रथम हे काढून घ्यायचं आहे बघा। आता हे काढून झालं बघा पाणी, तुम्ही बघू शकता किती घाण पाणी आहे। तर हे घाण पाणी काढून घेतल्याच्या नंतर तांदूळ आपण धुवून घेतलेत स्वच्छ, आणि धुवून घेतल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला काय करायचं आता तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून साधारणतः आपले जेवढे तांदूळ आहेत ते व्यवस्थित भिजतील असं आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तर पाणी ओतून घ्यायचं आहे। आणि पाणी ओतून झाल्याच्या नंतर आता ह्या काय करायचं आपल्याला, तर हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला साधारणतः 2 तास भिजू घालायचेत। किती? 2 तास भिजायला घालायचेत, जेणेकरून ते तांदूळ व्यवस्थित भिजतील। आणि भिजल्याच्या नंतर त्याचे जे काय आहे ते पुढं सांगतो मी तुम्हाला काय होणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला हे तांदूळ जे आहे ते 2 तास जे आहे ते भिजू घालणं गरजेचं आहे। आता हे भिजू घालूस तर
तुम्ही तुमची दुसरी जी कामं आहेत ते करू शकता. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हे तांदूळ आता 2 तास भिजू घालायचेत, म्हणजे भिजू द्यायचेत. तर आता आपण चला या तांदळाला जे आहे ते भिजू ठेवू आपण 2 तास. तर आता फायनली आपले 2 तास जे आहेत ते तांदूळ भिजवून झालेले आहेत. आणि आता हे तांदूळ जे आहेत ते भिजवून झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला कशा पद्धतीने कोरियन फेस पॅक जो आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे बघा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक अशी वाटी घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण जो आहे तो चेहऱ्यासाठीचा कोरियन फेस पॅक जो आहे तो तयार करायचा आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, तर इथं एक वाटी घेतलेली आहे बघा. आणि ह्या वाटीमध्ये बघा आता आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने हा जो कोरियन फेस पॅक आहे तो तयार करायचा आहे बघा. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित नीट आणि काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तो तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजेत. व्यवस्थित तो जो फेस पॅक आहे तो तयार पण करता आला पाहिजेत. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि काळजीपूर्वकच फेस पॅक तयार करायचा आहे. व्यवस्थित जर फेस पॅक आपला तयार झाला व्यवस्थित प्रमाण घेऊन, तरच आपला जो चेहरा आहे तो नितळणार आहे, गोरा होणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित पाहायचं आहे आपल्याला. तर बघा इथं जे आपण 2 तास जे आपले तांदूळ आहेत ते तांदूळ भिजू घातलेले होते, तर ह्याचं जे पाणी निघलेलं आहे बघा, तर ते पाणी तांदूळ फुगून व्यवस्थित झालेलं आहे. आणि ते पाणी आपल्याला आता कशा पद्धतीने वापरायचं आहे बघा. तर सर्वप्रथम आपण अशी एक मोकळी वाटी तर घेतलेलीच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय काय टाकायचं आहे ते तुम्ही बघू शकता. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जो असा मेडिकलमध्ये, मार्केटमध्ये, किराणा दुकानाच्यामध्ये आपल्याला असा ॲलोवेरा जेल भेटत असतो. काय भेटत असतो? ॲलोवेरा जेल भेटत असतो. तर असा हा ॲलोवेरा जेल आपल्याला आणायचा आहे. बरेच जण कोरफड मिक्स करतात, परंतु कोरफड मिक्स केल्याच्या नंतर जी ताजी कोरफड लावल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्याची आग होत असते बघा. त्याच्यामुळं ताजी कोरफड कधीही आपल्याला लावायची नाही, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, असं जे मेडिकलमध्ये ह्याच्यामध्ये जे ॲलोवेरा जेल जे आहे ती भेटत असते आपल्याला. तर हे ॲलोवेरा जेल आपल्याला किती टाकायचं आहे बघा ह्याच्यामध्ये, तुम्ही बघा आता प्रमाण व्यवस्थितपणे लक्षात घेऊन व्यवस्थित बघून आपल्याला हा जो कोरियन फेस पॅक जो आहे तो तयार करायचा आहे आपल्याला. तर हा 1 चमचा आणि हा दुसरा चमचा. तर बघा इथं आपण काय केलेलं आहे की हे ॲलोवेरा जेल जे आहे ते आपण विकतचं वापरतोय, कच्चं वापरत नाही. परत एकदा सांगतोय, बरेच जण कोरफड ह्याच्यामध्ये मिक्स करते. तर कोरफड मिक्स न करता आपल्याला काय करायचं आहे, तर ॲलोवेरा जेल जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता ॲलोवेरा जेल मिक्स केल्याच्या नंतर बघा आपल्याला असंच मेडिकलमध्ये, किराणामध्ये काय भेटत असतं, तर हे गुलाबजल काय आहे, गुलाबजल भेटत असतं. तर हे गुलाबजलसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे बघा. तर हे गुलाबजल तुम्ही किती आहे, किती टाकतोय आपण ते व्यवस्थित बघायचं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया गुलाबजल. तर इथंसुद्धा आपण चमच्याच्याच मापाने काय करतो, इथं हे गुलाबजल जे आहे ते 1 टाकून घेतो. 1 चमचा झाला आणि हा दुसरा चमचा. तर असं हे काय टाकलेलं आहे, तर आपण गुलाबजल घेतलेला आहे. तर आता हे 2 वस्तू आपल्या टाकून झाल्यात. कुठल्या? तर ॲलोवेरा जेल आणि गुलाबजल. आता हे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे व्यवस्थितपणे ह्याला जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे बघा, दोन्ही पण ॲलोवेरा जेल आणि गुलाबजल दोन्ही पण. कारण हे मिक्स व्यवस्थित झालं तरच ह्याचा फायदा आहे आपल्या चेहऱ्याला, म्हणजेच चेहरा जो आहे तो आपला उजळ होणार आहे बघा. तर ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतोय आपण. थोडा वेळ लागू द्या आपल्याला, काही कुठं घाई नाही कुठं जाण्याची. त्याच्यासाठी आपण व्यवस्थितच फेस पॅक झाला पाहिजेत. कुठलीही वस्तू व्यवस्थित तयार झाली तरच बघा ह्याचा फायदा होत असतो. तर हे अशा पद्धतीने आता आपण ह्या 2 वस्तू मिक्स केल्यात. आणि मिक्स केल्याच्या नंतर बघा आता आपण इथून काय घेतलेलं आहे, तर ग्लिसरीन घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे आपण, तर ग्लिसरीन घेतलेलं आहे. आता हे ग्लिसरीन किती घ्यायचं आहे आपल्याला, तर सांगतो तुम्हाला बघा आता लक्ष देऊन की ह्याच्यामध्ये आपण ग्लिसरीन किती ॲड करतोय. तर ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला फक्त आता ग्लिसरीन जे आहे ते 1च चमचा ॲड करायचा आहे. किती? 1च चमचा. इथं आपण
2 चमचे ग्लिसरीन घेतलेले नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो म्हणून आपण जास्त घेत नाही. तर बघा हे ॲलोवेरा जेल, गुलाब जेल आणि ग्लिसरीन 1च चमचा घेतलेला आहे. आपण ॲलोवेरा जेल 2 चमचे घेतले होते, गुलाब जेल 2 चमचे घेतले होते आणि हे ग्लिसरीन जे आहे ते 1 चमचा घेतला होता. तर व्यवस्थित आपलं प्रमाण लक्षात घ्यायचं आहे बघा. आणि हे घेतल्याच्या नंतर ह्यालासुद्धा आपल्याला एक एक वस्तू जी आहे ते आपण टाकून काय करत आहोत की छान पद्धतीने काय करत आहोत तर मिक्स करत आहोत बघा. तर अशाच पद्धतीने हे पण 1 चमचा घेऊन आपण साधारणतः काय करायचं आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे बघा. बघू शकता तुम्ही हे छान पद्धतीने मिक्स होणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल दादा की सगळ्याच वस्तू एकदाच टाकून का तुम्ही मिक्स करत, तर नाही, तर तसं आपल्याला करायचं नाही. प्रत्येक वस्तू व्यवस्थित तयार झाली पाहिजेत म्हणून आपण काय करतो आहे की एक एक वस्तू घेऊन ह्याच्यामध्ये मिक्स करतो आहे आपण. आता ते मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे तर कोकोनट ऑइल घ्यायचं आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे, हा कोकोनट ऑइल आहे आपला, म्हणजेच नारळाचं शुद्ध तेल घ्यायचं आहे आपल्याला. कसलं, नारळाचं शुद्ध तेल म्हणजे खोबऱ्याचं तेल आपल्याला घ्यायचं आहे. तर हे आपलं खोबऱ्याचं तेल आहे ते आपण घेतो आहे. बरेच जण काय करतील की ओलं खोबरं घेतील किंवा त्याचा रस घेतील. असं काही करायचं नाही. आपल्याला जे मार्केटमध्ये बाजारामध्ये जे भेटत असतं आपलं खोबरेल तेल म्हणजेच नारळाचं तेल जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे बघा. आणि ते आता हे किती चमचा वापरतो आहे बघा तुम्ही, व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे. तर इथं साधारणतः आपण 1 चमचा न घेता अर्धा चमचा म्हणजेच अर्धा टेबलस्पून आपण काय घेतलेलं आहे तर हे नारळाचं तेल घेतलेलं आहे बघा. आणि नारळाचं तेल घेतल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की हे नारळाचं तेलसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर आता हे छान पद्धतीने व्यवस्थित आता मिक्स झाल्याच्या नंतर आपला जो फेस पॅक आहे तो असा छान पद्धतीने तयार व्हायला लागला आहे बघा. म्हणजे आता रंगारूपाला यायला लागला आहे. इतक्या वेळ व्यवस्थित नव्हता दिसत, परंतु आता त्याचा कलर जो आहे तो व्यवस्थित असा तयार व्हायला लागला आहे. म्हणजे जो कोरियन आपला फेस पॅक आहे त्या पद्धतीनं हा तयार व्हायला लागला आहे बघा. तर ह्यालासुद्धा आपल्याला काय करायचं आहे की व्यवस्थितपणे हा मिक्स करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीनं. आणि ज्यावेळेस हे व्यवस्थित मिक्स होईल त्यावेळेसच फायदा होत असतो. मी सारखं सांगतो आहे त्याच्यामुळं हा अशाच पद्धतीने तयार करायचा आहे बघा. आता हो अशा पद्धतीने दिसायला लागल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर हे जे आपण तांदूळ भिजवलेले होते ह्याचं जे पाणी आहे ते आता आपल्याला तांदळाचं पाणी जे आहे ते बघा साधारणतः आपल्याला अंदाजे घ्यायचं आहे बघा. अंदाजे म्हणजेच हा अर्धा चमचाच आपल्याला काय घ्यायचं आहे हे तांदळाचं पाणी घ्यायचं आहे. त्याचे जे जीवनसत्व आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेले होते. त्याच्यामुळे आपण काय केलं आहे तर हे अर्धाच फक्त आपण चमचा हे पाणी घेतलं आहे. तर परत एकदा लक्षात घ्या की आपण किती प्रमाण घेतलं होतं, व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघून घ्या की आपण ॲलोवेरा जेल 2 चमचे घेतले होते, गुलाब जल आपण किती घेतले होते 2 चमचे घेतले होते. त्याच्यानंतर ग्लिसरीन जे आहे ते आपण 1 चमचा ते अर्धा चमचा घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर आपलं जे कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल होतं ते सुद्धा आपण काय केलेलं आहे अर्धा चमचा आपण हे खोबरेल तेल घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर आपलं जे तांदूळ आपण भिजत घातलेले होते त्याचं पाणी आपण किती घेतलेलं आहे 2 चमचे जे आपण तांदूळ भिजत घातले होते त्याचं पाणी फक्त आपण किती घेतलेलं आहे तर अर्धा चमचा आपण पाणी घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बघा हा जो आपला आहे तो कोरियन फेस पॅक जो आहे तो तयार व्हायला लागला आहे. म्हणजे झालाच थोडक्यात. कारण आता हे मिश्रण जे मिक्स झाल्याच्या नंतर हे 4-5 वस्तूचं ते मिश्रण तयार झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता त्याचा फायनली कलर पण खूपच छान, इतका भारी दिसायला लागला ह्याचा कलर बघू शकता तुम्ही. आणि आता हा जो फेस पॅक जो आहे आपला कोरियन फेस पॅक तो फायनली आपला तयार झालेला आहे. आता कोरियन फेस पॅक जो तयार झाला आहे आता सर्वांनाच माहिती आहे की हा जो कोरियन फेस पॅक किंवा जो आपण कुठलाही मार्केटमधला बाजारामधला फेस पॅक आणल्याच्या नंतर कसा वापरत असतो. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की आपला जो फेस पॅक आहे तो आपल्याला काय करायचं आहे की सकाळी आंघोळीच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा जो कोरियन फेस पॅक आहे तो सकाळी आपल्या चेहऱ्यावरती ॲप्लाय करायचा आहे. म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती संपूर्णपणे सगळीकडे लावायचा आहे.
जिथं जिथं टॅनिंग झालेले असेल किंवा काळा चेहरा झालेला असेल किंवा आपल्या चेहऱ्यावरती कुठं म्हणजेच पिंपल्स आलेले असतील, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला चेहऱ्यावरती हा जो कोरियन फेस पॅक आहे तो अशा पद्धतीने लावायचा आहे. त्याला रगडायचं नाही, काय नाही, नाही तर खसा चोळत वाचान लगेच तुम्हाला गोरं होईल असं वाटत असेल, अशा पद्धतीने करायचं नाही. तर फक्त घ्यायचा आणि आपल्याला अशा पद्धतीने बघा चेहऱ्यावरती फक्त हलकी काय करायचं आहे, मसाज करायची त्याची. हे जो फेस पॅक आहे त्याची हलकी मसाज करायची. आता तुम्हाला लावून दाखवतो. आणि दुसरं म्हणजे कसं आहे तर बघा, दुसरी अजून एकदा परत कवा लावायचा आपल्याला, तर हा जो फेस पॅक आहे तो संध्याकाळी एक वेळेस लावायचा आपल्याला. कधी? संध्याकाळी एक वेळेस. ज्यावेळेस आपण दुपारी जेवण वगैरे करतो, झोपतो, त्याच्यानंतर संध्याकाळी बघा 5-6च्या दरम्यान आपण नंतर फ्रेश होत असतो कुठेतरी फिरायला जाण्यासाठी कशासाठी, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला हा जो फेस पॅक आहे तो सुद्धा संध्याकाळी बघा फिरायला जायच्या अगोदर 10 ते 15 मिनटं अगोदर लावायचा आहे. मस्तपैकी 10-15 मिनिट ह्याला आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला स्वच्छ थंड पाण्याने, स्वच्छ जे आपलं रोजचं नेहमीच वापरायचं पाणी असतं अशा थंड पाण्याने, म्हणजे जे टेम्परेचर वॉटर असतं आपलं घरामध्ये जे पाणी पित असतो किंवा वापरत असतो, असं हे पाण्याने आपल्याला काय करायचं आहे तर लावून 10 ते 15 मिनटं ठेवल्याच्यानंतर धुवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपला जो तुम्ही रोजचा जो कुठला शॅम्पू, साबण काही जे वापरत असताना तोंड धुण्यासाठी, त्याने आपल्याला तोंड धुवायचं आहे. आणि त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने आपला जो चेहरा आहे तो पुसून घ्यायचा आहे बघा. आणि पुसून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचा जो चेहरा आहे, किती 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचा जो चेहरा आहे तुम्हालासुद्धा ओळखू येणार नाही की इतका फेअरनेस येणार आहे. बरेच जण तुम्हाला विचारतील की तुम्ही कुठली क्रीम लावताय, काय लावताय किंवा कुठून काय आणलं आहे की तुमचा चेहरा इतका गोरा दिसायला लागला आहे. तर असाच हा मग त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की बाबा अशा पद्धतीने हे तयार करायचं आहे आणि हे चेहऱ्यासाठी लावायचं आहे. तुमचा चेहरा बघा 1 ते 1.5 महिन्यामध्ये इतका गोरा होणार आहे की तुम्ही स्वतःलासुद्धा ओळखू शकणार नाही, इतका छान चेहरा होणार आहे. तर भावा बहिणींनो, अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा हा कोरियन ग्लास म्हणजे थोडक्यात कोरियन फेस पॅक जो आहे तो तयार करायचा आहे आणि आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे आणि आपला जो चेहरा आहे तो नितळ आणि गोरा करायचा आहे. तर चला भेटूया अशाच आपल्या माहितीच्या नवीन आयुर्वेदिक जुगाडाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.